आपण हे शिकणार आहोत की यूट्यूबला चॅनल कसं बनवायचं आणि जे बेसिक सेटिंग असतं जेव्हा आपण चॅनल ओपन करतो तेव्हा ते सेटिंग करायचं किती इम्पॉर्टंट असतं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप A to Z प्रोसेस सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो कंप्लीट बघा, कारण होतं काय आपण चॅनल जे आहे ते ओपन तर करतो पण त्याचे जे बेसिक सेटिंग असतात त्या अजिबातच आपण करत नाहीत आणि मग नंतर आपल्याला सबस्क्रायबर गेनिंगला प्रॉब्लेम होत असतो। ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया की स्टेप बाय स्टेप आपण जो यूट्यूबचं चॅनल आहे ते कशा प्रकारे ओपन करायचं। ठीक आहे, चला तर मग सुरुवात। सगळ्यात आधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये एखादी कमेंट लिहायला। आधी तुम्हाला करायचं काय आहे, तुमच्याकडे यूट्यूब ॲप्लिकेशन असेल तर यूट्यूब ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि खाली लोगो दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला स्विच अकाउंटमध्ये क्लिक करायचं आहे आणि वरती तुम्हाला अकाउंट्सचं ऑप्शन आलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंट ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे न्यू अकाउंट तयार करायचं आहे। ठीक आहे, न्यू अकाउंट तयार करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला नवीन क्रिएट करावा लागतो, म्हणजे तुमच्या अकाउंटसाठी स्पेशल तुम्हाला जीमेल जो आहे तो क्रिएट करावा लागतो। या ठिकाणी बघा खाली ऑप्शन दिसत असेल क्रिएट अकाउंट, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आता बघा तिथं ऑप्शन येतात की फॉर माय पर्सनल यूज और फॉर वर्क और माय बिझनेस। तर या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे, चॅनल जे आहे आपण आपल्या कामासाठी ओपन करत आहोत तर आपल्याला तिथं फॉर माय पर्सनल यूजवर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला टाकायचं आहे। ठीक आहे, या ठिकाणी तुमचं नाव आणि तुमचं लास्ट नेम हे टाकायचं आहे आणि नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती फिल करायची आहे। तर बेसिक इन्फॉर्मेशन जे तुमचं बर्थ इयर असेल, ठीक आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला इथं फिल करायच्या आहेत। त्याच्यानंतर खाली ऑप्शन येतं जेंडरला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। बघा जेव्हाही आपण चॅनल ओपन करत असतो ह्या स्टेप फॉलो करणं खूप महत्त्वाचं असतं। आता या ठिकाणी आपल्याला एक जीमेल ॲड्रेस जो आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर मी या ठिकाणी जीमेल ॲड्रेस जो आहे तो माझा क्रिएट करते। तर बघा या ठिकाणी रुद्रराज, ओके, तर या ठिकाणी मी असं जे बघा मी जीमेल ID जो आहे तो तयार करून घेत आहे। ठीक आहे, या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला जीमेल ॲड्रेस जो आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला पासवर्डसुद्धा क्रिएट करून घ्यायचा आहे। पासवर्ड पण तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये मिक्स ऑफ लेटर्स आणि ते आपण काय म्हणतो त्याला मिक्स ऑफ लेटर्स आणि नंबर्स तुम्हाला टाकायचे आहेत। तर पासवर्डसुद्धा तयार झालेला आहे। तर या ठिकाणी तुमचं अकाउंट जे आहे ते क्रिएट होणार आहे। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला येस करायचं आहे। तर या ठिकाणी तुमचं अकाउंट जे आहे ते रेडी झालेलं आहे। ठीक आहे, तर तुम्हाला इथं ज्या टर्म्स अँड कंडिशन असतात ते सगळे ॲग्री करायचे आहेत। प्रत्येक गोष्ट ही बेसिकली समजून घेणं महत्त्वाचं असतं। काही तर अजून सेटिंग एवढ्या महत्त्वाच्या आहेत, जेव्हा आपण चॅनल जे आहे ते स्टार्ट करत असतो तेव्हा त्या सेटिंग आपण करतच नाहीत। बघा या ठिकाणी थोडंसं वर्क म्हणजे लोड घेत आहे आणि आपलं जे चॅनल आहे किंवा आपला जो जीमेल ॲड्रेस आहे तो आता तयार होत आहे। ठीक आहे, अकाउंट जे आहे ते तयार झालेलं आहे, चॅनल नाही अकाउंट तयार झालेलं आहे। तर बघा अकाउंट जे तयार झालेलं आहे ते रुद्र योगेश माळी आणि 1995, तर तिथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज जे आहे तुमचं तयार होणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी पेज जे आहे ते तयार होणार आहे। तुमचा एक फोटो असा घेऊन घ्यायचा आहे। ठीक आहे, प्रोफाईल पिक्चर तुम्ही इथून सेव्ह करू शकता। नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला पूनम माळी, आता या ठिकाणी नाव आहे, आता आपल्याला चॅनलचं नाव द्यायचं आहे। सपोज मी चॅनलचं नाव देते कुक विथ पूनम। ठीक आहे, इथं नाव मी चेंज करून घेत आहे माझ्या चॅनलचं, इथं सेव्ह म्हणायचं आणि खाली हँडल पण, आता बघा हँडल पण येऊन गेलं कुक विथ पूनम। ठीक आहे, हे तुम्ही चेंज पण करू शकतात आणि नाहीतर ते ऑटोमॅटिकली येऊन जातं। तर इथे सेव्ह करायचं आहे तुम्हाला। सेव्ह केल्यानंतर खाली बघा क्रिएट चॅनल हे ऑप्शन येत आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं जे चॅनल आहे ते क्रिएट होणार आहे। ठीक आहे, बघा या ठिकाणी तुमचं चॅनल जे आहे ते क्रिएट झालेलं आहे,
हे जे आहे तुमचं चॅनल इथं क्रिएट झालेलं आहे, ही फक्त तुमची 10% प्रोसेस झालेली आहे. यानंतर तुम्हाला खूप साऱ्या सेटिंग करायच्या आहेत, ठीक आहे. बघा या ठिकाणी एडिट चॅनलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव जे आहे चॅनलचं ते देऊ शकतात, हँडल चेंज करू शकतात, हा तुमचा चॅनलचा URL आहे. आणि बघा आता डिस्क्रिप्शन पण तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकतात, ठीक आहे. इथपर्यंत झाल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, क्रोम ब्राउझर जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. क्रोम ब्राउझर ओपन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नेहमी जेव्हाही आपण क्रोम ब्राउझर हे ओपन करत असतो तेव्हा वरती जो गुगलचा सर्च बार येतो त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे. बघा स्टुडिओ डॉट, तुम्हाला ही जी गोष्ट आहे किंवा हे जे मी टाईप करत आहे लिंक, ती तुम्हाला पूर्ण टाईप करायची आहे. कारण जर तुम्ही इथं खाली क्लिक केलं तर वेगळंच तुमचा जो डेटा आहे तो ओपन होणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं जे चॅनल आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये दिसणार नाही, ठीक आहे. studio.youtube.com वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. एवढं सर्च केल्यानंतर तुमचा जो डेटा आहे तो या ठिकाणी क्रिएट होणार आहे. ह्या डेटा क्रिएट होत असताना साईडला 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईडला तुम्हाला करून घ्यायचं आहे मोड, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी असा ह्या प्रकारचा इंटरफेस हा तुमचा रेडी होणार आहे. आता बघा माझं जे चॅनल होतं ते आधीचं आहे, तर आपल्याला बघा इथं येऊन चॅनल जे आहे युअर चॅनलवर क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचं जे चॅनल आहे ते ओपन होणार आहे, ठीक आहे. बघा या ठिकाणी युअर चॅनलवर गेल्यानंतर इथं खाली स्विच अकाउंट म्हणून आहे आणि तुमचं जे न्यू चॅनलचं डॅशबोर्ड आहे ते ओपन झालेलं आहे क्रोम ब्राउझरमध्ये. तर आपण आता इथं बघा खाली येणार आहोत, इथं तुम्हाला सेटिंगवर क्लिक करायचे आहे, ठीक आहे. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॅनलवरती क्लिक करायचं आहे. ह्या सेटिंग खूप महत्त्वाच्या आहेत जेव्हाही आपण चॅनल ओपन करतो, कारण याच्याशिवाय तुमचे सबस्क्रायबर वाढणारच नाहीत. तर बघा इथं 3 ज्या गोष्टी असतात, बेसिक इन्फो, ॲडव्हान्स सेटिंग आणि फीचर एलिजिबिलिटी. यामध्ये जी फीचर एलिजिबिलिटी आहे हे खूप महत्त्वाचं आहे. चला आपण त्या सेटिंग करून घेऊयात. फर्स्ट सेटिंग जी आहे ती आपली एनेबल आहे, ठीक आहे. तर आपल्याला सेकंड जी सेटिंग आहे ती एलिजिबल करायची आहे, म्हणजे एनेबल करायचे आहे. तर आपण इथं क्लिक करून घेतलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कस्टम थंबनेल्स लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ लॉंगर दॅन 15 मिनिट्स. म्हणजे आता बघा तुम्ही जे थंबनेल बघत असतात चॅनलला, जे माझ्या आता कुठलेही व्हिडिओज बघा, कुठल्याही व्हिडिओला थंबनेल असतं त्याच्याशिवाय तर नसतं. तर थंबनेल जे असतं त्याच्यासाठी किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग घेण्यासाठी तुम्हाला इथं काय करावं लागतं, ही जी सेटिंग आहे ती तुम्हाला ऑन करावी लागते. ऑन करावी लागते. यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, व्हेरीफाय युअर फोन नंबर. तर या ठिकाणी ही सेटिंग ऑन करण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर व्हेरीफाय करावा लागेल. तर बघा या ठिकाणी आपला जो नंबर आहे तो आपण तिथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर बेसिक सेटिंग असतात त्या करणं आपल्याला गरजेचंच असतं. प्रत्येक गोष्ट ही स्टेप बाय स्टेप फॉलो केली तरच आपल्याला ह्या गोष्टी समजणार आहेत. आपला आता बघा इथं माझा फोन नंबर हा व्हेरीफाईड आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला फोन नंबर व्हेरीफाईड झालेला आहे, जे व्हेरिफिकेशन आहे ते झालेलं आहे, ठीक आहे. नंतर थर्ड जी सेटिंग आहे ॲडव्हान्स फीचर, या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ व्हेरिफिकेशन, ठीक आहे, या गोष्टी करायच्या आहेत. तर बघा ही सेटिंग कशासाठी असते, जेव्हा अपिलिंग कंटेंट ID क्लेमसाठी असते. एक्सटर्नल लिंक इन व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देण्यासाठी तुम्हाला ही सेटिंग करावी लागते. एम्बेड लाईव्ह स्ट्रीम, नंतर क्रिएट मोर लाईव्ह स्ट्रीम डेली, क्रिएट मोर शॉर्ट्स, AB टेस्टिंग फॉर टायटल्स अँड थंबनेल, अपलोड मोर व्हिडिओज डेली, एलिजिबल टू अप्लाय फॉर मोनोटायझेशन. मोनोटायझेशनसाठी ही सेटिंग महत्त्वाची असते. जर तुम्ही ही सेटिंग ऑन नाही केली तर तुमचं मोनोटायझेशन जे आहे ते अजिबातच होणार नाही. तर ठीक आहे. इथं आहे ॲक्सेस फीचर, याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ व्हेरिफिकेशन करावं लागेल, ठीक आहे. इथं ॲक्सेस फीचरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती विंडो जी आहे ती ओपन होणार आहे आणि तिथं तुम्हाला फोटो ID तुमचा सबमिट करायचा आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ व्हेरिफिकेशन तिथं करायचं आहे, ठीक आहे. ह्या सेटिंग केल्यानंतर नेक्स्ट सेटिंग जी आहे बेसिक इन्फॉर्मेशन, ठीक आहे. आता तुमच्या 70% सेटिंग ह्या जवळपास झालेल्या आहेत, अजून 30% सेटिंग तुमच्या बाकी आहेत. तर बघा बेसिक इन्फोमध्ये आपल्याला करायचं काय आहे,
कंट्री ऑफ रेसिडेंट, या ठिकाणी तुम्ही ज्या कंट्रीमध्ये राहणार त्याच कंट्री तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुम्हाला त्या कंट्रीच्या लोकांना तुमचा व्हिडिओ जो आहे तो दिसणार आहे. आपण करतो काय जनरली, जर आपण इंडियामध्ये राहतो आणि आपले व्हिडिओ जे आहेत ते USA वगैरे म्हणजे तिकडचं जे डॉलरचं प्रमाण असतं, डॉलरचे जे पैसे भेटतात ते जास्त भेटतात ॲज कम्पेअर टू इंडिया. म्हणून लोक बाकीचे काय करतात की ते बाकीचे दुसरी कंट्री सिलेक्ट करतात. तर तसं न करता आपल्याला आपल्या कंट्रीचे जे नाव आहे तेच तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथं इंडिया सिलेक्ट करत आहे. ठीक आहे, इंडिया सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं कीवर्ड्स. आता इथं कीवर्ड्स एवढे महत्त्वाचे आहेत की ज्याच्याने तुमचं जे चॅनल आहे ते सर्च होऊ शकतं, किंवा तुम्ही जोही व्हिडिओ अपलोड करणार तो व्हिडिओ तुमच्या लोकांच्या सर्च बारमध्ये येईल आणि तुमच्या व्हिडिओवर ते लोक क्लिक करतील. हे तुम्हाला इथं कीवर्ड्स जे आहेत ते चॅनल रिलेटेड टाकायचं आहे. पहिले तर काय करायचं आहे, कीवर्ड जे तुमच्या चॅनलचं नाव असेल कुक विथ पूनम तर तेच तुम्हाला टाकायचं आहे आणि कॉमाने सेपरेशन तुम्हाला इथं करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अजून टाकू शकतो आपण फूड विथ पूनम. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून आपण करू शकतो टेस्टी फूड. असे बरेच असे कीवर्ड्स आपण या ठिकाणी टाकू शकतो. तर ही सेटिंग आपल्याला बेसिकली करून घ्यायची आहे आणि सेव्ह करायला अजिबातच विसरायचं नाही. तर तुम्ही इथं 500 कॅरेक्टर्स मॅक्झिमम टाकू शकतात, कीवर्ड तुम्ही इथं टाकू शकतात आणि सेव्ह करायला तुम्हाला अजिबातच विसरायचं नाही. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, नेक्स्ट सेटिंग मी तुम्हाला सांगत आहे बघा. तर इथं सेव्ह केल्यानंतर करायचे आहेत त्या म्हणजे YT स्टुडिओ ओपन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमचं चॅनल जे आहे ते ओपन होणार आहे. YT स्टुडिओ ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल तर ते डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी चॅनलच्या लोगोवर क्लिक करायचं आहे आणि चॅनलच्या साईडला तुम्हाला पेन्सिलचा एक आयकॉन दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला चॅनलचं नाव, परत इथं बॅनर, हँडल कोण करतं आहे, डिस्क्रिप्शन काय आहे, लिंक्स काय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. तर या ठिकाणी डिस्क्रिप्शन आपल्याला लिहायचं आहे. प्रत्येक चॅनलला डिस्क्रिप्शन हे कंपल्सरी असतं. तर मी लिहिणार आहे हाय वेलकम टू माय चॅनल. तर या प्रकारे तुम्हाला तुमचं डिस्क्रिप्शनसुद्धा जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर डिस्क्रिप्शन तुम्हाला इथे सेव्ह करून घ्यायचं आहे. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन हे डिटेलमध्ये देऊ शकतात. नंतर या ठिकाणी तुम्ही लिंक्स ज्या असतील तुमच्या अदर चॅनलच्या त्या ॲड करू शकता. ट्विटरच्या, इंस्टाग्राम, फेसबुक सगळ्या ज्या लिंक्स आहेत तिथं ॲडवर क्लिक करून तुम्ही लिंक्स ह्या इथं कॉपी पेस्ट करू शकतात. त्याचा URL टाकू शकतात, टायटल्स टाकू शकतात, म्हणजे कशाची लिंक आहे हे लगेच क्लिक होतं. ठीक आहे. यानंतर महत्त्वाची सेटिंग अशी आहे की होम टॅबवर तुम्हाला इथं खाली क्लिक करून घ्यायचं आहे. बघा जोपर्यंत तुमच्या म्हणजे आता होम टॅब कशासाठी असतो की तुमचं चॅनल हे लोकांच्या म्हणजे ऑडियन्सच्या होम टॅबला हायलाईट झालं पाहिजे, तर लोकांनी तुमचा कंटेंट जो आहे तो बघितला पाहिजे. त्यासाठी ही सेटिंग आहे, जेणेकरून लोक तुम्हाला बघतील, तुम्हाला सबस्क्राईब करतील. ठीक आहे. तर या ठिकाणी ही सेटिंग तुम्हाला ऑन करून घ्यायची आहे. तर ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुमचं जे चॅनल आहे किंवा तुमचा जो व्हिडिओ आहे तो लोकांच्या होम टॅबला दिसणार आहे. नंतर होम लेआउट. तर या ठिकाणी बघा होम लेआउट ह्या सेटिंगमध्ये तुम्हाला ह्या दोघं सेटिंग ऑन करणं कंपल्सरी आहे. नंतर बघा मोर सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि मोर सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्या बेसिक 4 ज्या सेटिंग आहेत त्या करायच्या आहेत. तर त्या कशासाठी ते मी तुम्हाला सांगते. तर बघा कंटेंट टाईप व्हिडिओ, शॉर्ट्स, लाईव्ह स्ट्रीम, म्हणजे तुम्ही व्हिडिओज बनवता, शॉर्ट्स बनवता, लाईव्ह स्ट्रीम बनवणार. ठीक आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी बनवणार आहेत. तर या तिघं सेटिंग तुम्हाला इथून ऑन करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या लोकांच्या होम टॅबला दिसणार आहेत. ठीक आहे. किंवा लोकांच्या होम टॅबला यूट्यूब जे आहे ते तुमचं चॅनल किंवा तुमचे व्हिडिओज रेकमेंड करणार आहे. त्याच्यामुळे हे तिघं जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला ऑन ठेवायचे आहेत. तिघं सेटिंग तुम्हाला ऑन करायचे आहेत. खाली बघा रिसेन्सीमध्ये ऑल कंटेंट रेकमेंडेड. ठीक आहे. या ठिकाणी बघा यूट्यूब रेग्युलरली अपडेट द फॉर यू सेक्शन विथ फ्रेश कंटेंट, म्हणजे ही सेटिंग तुम्हाला ऑन ठेवायची आहे. कारण का यूट्यूब काय करतो, तुम्ही जे रिफ्रेश कंटेंट बनवतात, व्हिडिओज बनवतात किंवा शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम जे काही तुम्ही बनवतात ते लोकांना किंवा ते व्ह्यूवर्सला यूट्यूब हा पाठवत असतो त्याच्यासाठी. ठीक आहे. आणि रिसेन्स कंटेंट ओनली बघा याच्यामध्ये ही सेटिंग आपल्याला नेहमी ऑफ ठेवायची आहे. कारण
हा कंटेंट असा आहे किंवा हे ऑप्शन असं आहे, याच्यात फक्त लास्ट 12 मंथचा डेटा आपल्याला शो होणार आहे. म्हणजे सपोज तुमच्या चॅनलला आता 2 किंवा 3 वर्ष झाले आणि ही सेटिंग जर तुम्ही ऑन केली तर तुमचे जे लास्ट 2-3 इयर्सचे व्हिडिओज असतील ते व्हिडिओ लोकांना दिसणार नाहीत किंवा यूट्यूब रेकमेंड करणार नाहीत, कारण ही सेटिंग आपली ऑफ असेल. ठीक आहे, तर या सगळ्या सेटिंग आपल्याला ऑन करून घ्यायच्या आहेत. आणि ऑन केल्यानंतर इथं खाली सेव्हचं ऑप्शन येईल, त्या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर एवढं बेसिक सेटिंग तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर उरलं काय तर आपल्याला बॅनरसुद्धा ॲड करू शकता. तर बॅनर ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं कॅमेरा दिलेला आहे आणि खाली ऑप्शन दिलेले आहे 2. तर आपण त्याच्यातूनच जे आहे आपलं चॅनल त्याच्यावर बॅनर आपण देणार आहोत. तर या ठिकाणी बघा बॅनर आपण देणार आहोत. या ठिकाणी माझं बॅनर तुम्ही बघू शकतात आणि हे बॅनर जेव्हा तुमचं चॅनल ओपन करतील तर तेव्हा त्यांना दिसेल की नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा तुमचे व्हिडिओ कशा रिलेटेड आहेत डिटेलमध्ये. हे बघा, कुक विथ पूनम, सोप्या चविष्ट घरगुती रेसिपी, याप्रमाणे तुम्ही अपडेट करू शकतात. तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर फोटोसुद्धा तुम्ही चेंज करू शकतात. सगळ्या सेटिंग ज्या आहेत त्या प्रॉपरली आपल्याला सेव्ह करायच्या आहेत. सेव्ह केल्यानंतर तुमचा असा इंटरफेस तयार होईल आणि नंतर मग तुम्हाला तुमचे व्हिडिओ जे आहेत परत एकदा यूट्यूब ओपन करायचं. यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही अपलोड करू शकता. बघा इथं खाली क्रिएटचं ऑप्शन येतं, होम शॉर्ट्स. तुम्हाला आधी शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहेत. ठीक आहे, तर बघा इथं क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शॉर्टचं ऑप्शन जे आहे ते दिसणार आहे. शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओज, जर तुमचं सगळे जे ऑप्शन आहेत ते हे होऊन जातात, अनलॉक होऊन जातात. सगळे ऑप्शन नाही, फक्त शॉर्ट व्हिडिओ आणि सबस्क्रायबर गेन झाले म्हणजे मग लाईव्ह, मग नंतर आपल्याला पोस्ट, अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला बनवायचे असतात. तर आशा करते की आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला समजला असेल आणि खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. स्टेप बाय स्टेप तुम्ही या गोष्टी केल्या असतील तर नक्कीच तुम्हाला चॅनल कसं लवकर ग्रो करायचं किंवा तुम्हाला 1000 सबस्क्रायबर कसे मिळतील ह्या सेटिंग केल्यानंतर तुम्हाला समजलं असेल. तर आशा करते की आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.